समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बोलो सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. सर्व संतों की जय, सर्व भक्तों की जय, धर्मी पुरुषों की जय. श्री काशी धाम की जय, श्री छुडानी धाम की जय, श्री करौथा धाम की जय, श्री बरवाला धाम की जय. सत साहिब गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तम प्रणाम. आगे पीछे मज हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशोन्दनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार नहीं मज्जतम. ग्रीब जो सुमरै सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धिदाता सोई. अवगत गुणे अतीतम सत्पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा जावे से 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि आधारा जावे से 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे चोवा जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देव सो खाऊं. 7 द्वीप 9 खंड में गुरु से बड़ा ना कोई. करता करे न कर सके
गुरु करे सो होए। गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान। गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण। मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार। तरवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लागे डारे। गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था बुस छड़े किसाना। गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझ न सार रहे अज्ञानी। जय इब के सतगुरु मिले, सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीश धरूं, कहूँ जो कैडी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात। आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाए। हमसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव ब्रंच मणि नारद, तिनके हृदय न समाऊं। अवगुण किए तो बहुत किए, करत न मानी हार। बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन उतारे। अवगुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज। जो मैं पूत कपूत हूँ, बहुर पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नक्शक भरे विकार। तुम दाता दुख भंजना, मेरी करो संभार। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कुल मालिक कबीर देवजी, आपल्या सर्वांच्या आत्म्याचे मूळ जनक, तेच आमचे खरे हित जाणणारे आहेत. आपण आपल्या चुकांनी देवापासून दूर गेलो आहोत. तरीही ते आपल्या सर्वांचे पिता, आम्हा पामरांच्या चुका पोटात घेऊन आमच्या कल्याणासाठी इथं येतात आणि आम्हाला विशेष माहिती देतात की आम्ही कोण आहोत, आपला या जगात येण्याचा उद्देश काय आणि आपण कुठे राहतोय. हे स्थान आपल्या राहण्यासाठी अयोग्य आहे, पण आपल्याला दुःख सहन करण्याची एवढी सवय झाली आहे की आम्हाला हे दुःख आहे हे समजतच नाही. परमेश्वर परमात्मा प्रत्यक्ष इथे येऊन आपल्याला माहिती देतात की आपण इथे चुकीच्या जागी राहत आहोत. तुमच्या विरुद्ध एक खूप मोठं षड्यंत्र केलं गेलं आहे आणि त्या विशेष षड्यंत्रामध्ये आपल्याला अडकवून टाकण्यात आलं आहे. आपल्या बुद्धीला खूप कमजोर बनवून टाकलं आहे. परमेश्वर कबीर आपल्याला हे समजावून सांगत असतात की आपण आता जीव झालो आहोत.
आधी आपण हंस होतो. मेरे हंसाबाई हंस रूप था जब तू आया, मेरे हंसाबाई हंस रूप था जब तू आया, अपना स्वरूप भूल मैं भूला तात जीव कहाया, मेरे साधो भाई हमसे रूप था जब तू आया, मेरे हंसा भाई हमसे रूप था जब तू आया. ज्यावेळी आपण काळाबरोबर इथं या भूलोकात येऊन पडलो, त्यावेळी आपण आपल्या सत्यभक्तीची भरपूर शिदोरी घेऊन आलो होतो. आपण आपली सारी शिदोरी घेऊन यांच्याबरोबर बसून त्या आधारे सर्वात आधी आपल्याला स्वर्गलोकात ठेवण्यात आलं आणि नंतर तेथून आपल्याला या पृथ्वी तलावर फेकून देण्यात आलं. ही आपल्याला शिक्षा देण्यात येते. इथे आपण सगळे या पृथ्वीवर आपल्या खराब कर्माचे दंड भोगण्यासाठी आलो आहोत. परमात्मा परमेश्वर कबीर देव इथे येऊन आपल्याला आठवण करून देतात की तुम्ही या पृथ्वीलोकाचे निवासी नाही आहात. पण या काळाने आपल्याला इतकं अज्ञानी बनवलंय की आपण परमात्म्याची व्याख्याच विसरून गेलो आहोत. खरं तर आपण सर्व आध्यात्मिक ग्रंथांना पवित्र मानतो, जसं की पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 4 वेद, पवित्र 18 पुराणे इत्यादी सद्ग्रंथांना आपण पूज्य मानत होतो आणि अजूनही मानतो. आणि ज्या ऋषी महर्षींना आपण विद्वान मानत होतो, ते एक संस्कृत भाषा बोलत होते, संस्कृत भाषा जाणणारे होते आणि त्यांनी ज्या प्रकारे सद्ग्रंथ समजून घेतले आणि त्या आधारावरच त्यांनी दंतकथा म्हणून समाजापुढे मांडले. आणि त्या दंतकथांच्या आधारे या काळाच्या प्रेरणेने सगळ्यांनी परमात्म्याची परिभाषा सद्ग्रंथांच्या विरुद्ध सगळ्या समाजाला सांगितली आहे. आणि परमात्मा येतात तेव्हा त्या खऱ्या ज्ञानाला प्रचलित करतात आणि त्यावेळी आपण सर्व मानव शरीरधारी प्राणी त्या नकली गुरु, ऋषी, महर्षी, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, ब्राह्मणांच्या आधारावर परमात्म्याची परिभाषा विपरीत ग्रहण केलेली आहे. आणि परमात्मा सत्य सांगतो तेव्हा आपण आपल्या अज्ञानामुळे परमात्माच्या सत्य ज्ञानाचा आपण विरोध करतो. आज हा दास जे ज्ञान तुमच्यासमोर मांडतोय ते ज्ञान प्रत्येक युगामध्ये कबीर देवांनी प्रत्येक युगामध्ये या ज्ञानाला मांडलं आहे आणि लिपिबद्ध केले आहे. ही सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी आहे. ही कबीराची वाणी आहे. आजपासून 600 वर्ष आधी परमात्म्यांनी हे ज्ञान लिपिबद्ध केले आहे. आज ते सर्व सद्ग्रंथामध्ये विद्यमान आहे. तर पुण्यात्माओ, जेव्हा परमात्मा आले होते त्यांनी सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केला होता. पण या नकली गुरु आणि ब्राह्मणांनी परमात्म्याच्या या ज्ञानाला लोकांपर्यंत जाऊ दिलं नाही. एवढा जबरदस्त विरोध केला की परमात्मा कबीर देवांना पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केला गेला. कारण ज्ञानामध्ये ते लोक परमात्म्याच्या समोर टिकू शकत नव्हते. त्यांचे छक्के उडवले जात होते. कबीर परमेश्वर त्या ब्राह्मणांना आणि मंडलेश्वरांना एकच प्रश्न विचारायचे की सांगा कि कौन ब्रह्मा का पिता है, कौन विष्णु की माँ, शंकर का दादा कौन है, हमको दे बता. तर या गोष्टीवर ते नकली गुरु
आचार्य आणि ब्राह्मण सांगायचे की हा खोटं बोलतोय, ब्रह्मा विष्णू महेशावर टीका करतो आहे. आम्हाला विचारतोय की ब्रह्मा विष्णू महेशचे माता पिता कोण आहेत, यांचे आजोबा कोण आहेत. आणि म्हणत होते ते परमेश्वर. ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबाबत सांगत होते नकली ब्राह्मण, नकली गुरु, ऋषी महर्षी. ये अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीत. आणि परमात्मा सांगतात के साच कहूं तो जग ना माने, झूठ कही ना जाई हो. साच न पूरा पावते, इन झूठों जग प्रति आई हो. की सत्य सांगितलं तर जग नाही मानत आणि खोटं मी बोलू शकत नाही. माझ्या सत्याला विश्वास न करता या खोट्या खोट्या गुरूंवर तुम्ही विश्वास करता. त्यावेळेला लीला केली परमात्म्याने आणि हे सगळं ज्ञान लिपिबद्ध केलं. आणि परमेश्वराने परमात्म्याची लीला कशी सांगितली. हे परमात्मा, आज रडू येते आम्हाला. जेव्हा परमात्मा आले होते तेव्हा हे दुष्ट बिनकामी आत्मा, हे आचार्य, हे गुरु नसते तर आपण सर्वजण सुखी झालो असतो, सतलोकाला पोचलो असतो. आज या दासाला पण इतका संघर्ष करावा लागला नसता की जो परमात्मा करून घेतोय. कारण ते आपल्या मुलांशिवाय राहू नाही शकत. आपण सर्व काळाच्या महाजाळ्यात अडकलो आहोत. आपण या वाईट ठिकाणी गुंतून पडलो आहे. जसा कडुनिंबाचा किडा, कडुनिंबाच्या झाडावर राहणारा किडा, त्या झाडातील कडवटपणा खाऊनच सुखाने जगतो आहे. त्या किड्याला उचलून साखरेमध्ये, साखरेच्या पोत्यात जरी टाकलं, लिंबाचा किडा तो तिथे राहणार नाही. तो तिथून निघून जाणार, त्याला आवडणार नाही ते. तो तिथेच रंगलेला आहे. लिंबाच्या त्या कडव्या पदार्थाला खाऊन त्याला खूप वेळ तिथे रोखून ठेवलं साखरेच्या पोत्यात. तेव्हा 1 महिन्यामध्ये तो थोडं थोडं हळूहळू खायला लागेल. त्याला सवय लागेल, पुन्हा लिंबाच्या झाडावर जाणार नाही. त्याला साखरेची गोडी लागली आहे. तर पुण्यात्माओ, आपण या घाण जगात आलेलो आहोत. इथे तर आपण नीम खात आहोत आणि सतलोकामध्ये आपण साखर खाऊ. हे सार्थ ज्ञान आहे ज्यामध्ये आपल्याला साखरेचा वर्षाव होतोय. आणि आधी आपण नीम खात होतो, अन्न उपासना करत होतो, शास्त्राविरुद्ध ज्ञान ग्रहण करत होतो, शास्त्राविरुद्ध साधना ग्रहण करत होतो. आणि त्यालाच आपण त्याच्यातच रंगून गेलो होतो. पुण्यात्मांनो बघा, टोळच्या टोळ, झुंडच्या झुंड अशा गुरूंचे थोड्या दिवसात बनले. पण इथे साखर चारली जाते, पण लिंबावरून उतरून यायला कोणी तयार नाही. पण येतील काही दिवसातच. पुण्यात्मा आपल्या परमात्म्याला ओळखेल. आणि पुण्यात्मांनो, भक्ती करणं काही कठीण काम नाहीये. परमात्म्याला मिळवणं सर्वात सोपं काम आहे. सर्वात सोपं आहे. आणि अवघड तर हे आहे की आपण परमात्म्यावर विश्वास करत नाहीये. आपण जी साधना करतो आहे ती बरोबर आहे, हे ज्ञान जे आपण मिळवतोय ते खरं आहे. तर हा विश्वास जेव्हा होईल तेव्हा भक्तीची तर काही बाधाच नाही. आणि काही मंत्र राहणार नाहीत, आणि कुठलं ज्ञान राहणार नाही. सर्वजण एकच बोली बोलायला लागतील, कबीर म्हणजे परमात्मा, कबीर म्हणजे परमात्मा. हे वृक्ष पण बोलायला लागतील. नक्कीच थोड्या दिवसात दाखवून देईन. आणि आवाज घुमायला लागेल दऱ्याखोऱ्यामधून, कबीर म्हणजे परमात्मा, कबीर म्हणजे परमात्मा. वास्तविक कबीरच परमेश्वर आहे, परमात्मा कबीरजी. आता हे सिद्ध होईल तुमच्या पुढे. तुमची आत्मा स्वीकार करेल. 600 वर्षापूर्वी ज्याला अशिक्षित म्हणत होते हे अज्ञानी, की तो अविद्वान आहे, त्याला अक्षरज्ञान नाहीये, असे अक्षरज्ञान नसलेले सर्व सद्ग्रंथातले गूढ रहस्य सांगत होते, कारण ते देवच होते. जर त्यावेळी कबीर परमेश्वर शिक्षित असते तर लोक म्हणाले असते की ते वाचत होते संस्कृत. ज्याचं कोणी ऐकत नव्हतं त्यांनी ग्रंथातून काहीतरी वाचलंय आणि आपल्याला सांगतोय. ते पण परमात्मा रस्ता साफ करून गेले.
आता असं पण म्हणू शकत नाही की ते शिकलेले होते आणि अक्षरज्ञान नसूनही ग्रंथातली गूढ रहस्ये सांगितली म्हणजे ते भगवानच होते. पूर्ण परमात्मा कोण आहेत, कसे आहेत, कुठे राहतात, कुठे भेटतात, कुणी बघितलं आहे? परमात्मा कसा आहे, कुठे राहतो, तो कशी त्याची प्राप्ती होते, ह्याचं आपल्या सद्ग्रंथामध्ये खूपच सुंदर विवरण दिलेलं आहे. पुण्यात्माओ, परमात्म्याला प्राप्त करणं खूपच सोपं आहे. मात्र आपली खात्री पाहिजे की साधना आपण जी करतोय ती ठीक आहे आणि जे ज्ञान आपल्याला मिळालंय ते अगदी शास्त्रानुकूल आहे, असा विश्वास होणं खूप अवघड आहे. आणि जोपर्यंत हा विश्वास होत नाही तोपर्यंत आपली बुद्धी नानाविध प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या चुकीच्या ज्ञानापासून हटणार नाही. म्हणूनच या दासाचा प्रयत्न आहे की या सर्व सद्ग्रंथामधील आजच्या सुशिक्षित समाज, विद्वान समाज, विचारी समाज आहे, स्त्री पुरुष बंधू भगिनी, तरुण तरुणी सगळे उच्च शिक्षित आहेत, अक्षरज्ञान त्यांच्याकडे खूप आहे. आणि आपले सद्ग्रंथ मराठीमध्ये लिहिलेले आहेत, आधी संस्कृतमध्ये लिहिलेले होते. आता अनुवादकर्त्यांनी जसाही अनुवाद केला आहे तो अनुवाद आपण वाचू शकतो. आणि आपल्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे की संस्कृत भाषा जी आहे त्याची लिपीसुद्धा देवनागरी आहे. आणि मराठी जी आपण सहज वाचू शकतो त्याची लिपी पण देवनागरी आहे. तर ज्या ठिकाणी त्यांनी गडबड केली आहे, अनुवाद करण्यामध्ये चूक केली आहे, ते आपण सहज तपासू शकतो. संस्कृत पण आपण वाचू शकतो आणि मग त्याचा शब्दार्थ आपण त्याच्या तत्वज्ञानाच्या आधारे दुरुस्त आणि सुधारू शकतो, शुद्ध करू शकतो. असं करतो आहे. तर पुण्यात्मांनो, सगळ्यात आधी आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की परमात्मा साकार आहे का निराकार. त्यासाठी आपण आपल्या सद्ग्रंथांनाच प्रमाण मानलं पाहिजे. कारण परमात्म्याच्या कुठल्याही ज्ञानाचा आपण जेव्हा प्रचार करत असतो, आपण कुठल्या तरी सद्ग्रंथाचा अवश्य नाव घेतो, मदत घेतो. आणि आपण आजवर हेच ऐकत आलोय आणि कोणत्याही धर्माच्या भक्ताशी विचारविनिमय केला तर तो सांगेल, तो हेच सांगेल की परमात्मा निराकार आहे. मुसलमान त्याला बेचून म्हणतात आणि ख्रिश्चन त्या परमात्म्याला निराकार म्हणजे फॉर्मलेस गॉड म्हणतात. फॉर्मलेस म्हणजे ज्याचा काही आकारच नाही. तर पवित्र बायबल परमात्म्याला नर आकार सांगतो, मनुष्य आकार असल्याचेच सांगतो. आणि पवित्र कुराण शरीफमध्ये पण परमात्मा साकार सांगितलं आहे. तर हे निराकारचं जे आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत की परमात्मा निराकार आहे, हे ज्ञान आपण कुठून मिळवलं? हा लोकवेद आहे. लोकवेद आहे, दंतकथा आहे. हे शास्त्र प्रमाणित ज्ञान नाहीये. आता आपल्याला पुन्हा मूळ ग्रंथातील ज्ञान मिळवायचं आहे. म्हणजे आपली बुद्धी वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानापासून बाजूला जाऊन एकतत्व ज्ञानावर, परमात्म्याच्या ज्ञानावर स्थिर होईल. त्यावेळी तर आपण साधक बनू. हे पहा, पवित्र श्रीमद भगवद गीता, गीता प्रेस गोरखपूरमध्ये छापलेली आहे आणि त्याचे अनुवादक आहेत जय दयाल गोयंदका. अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 53. वेगवेगळी वचने ऐकून भ्रमित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यामध्ये
अचल आणि स्थिर होईल तेव्हा तू योगला प्राप्त होशील. अर्थात तुझा परमात्म्याबरोबर नित्य संयोग होईल. वेगवेगळी वचने ऐकून भ्रमित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यामध्ये निचल आणि स्थिर होऊन जाईल, जेव्हा तू योगला प्राप्त होशील, जेव्हा तू भक्त बनशील, तेव्हा तुझी साधना सुरू होईल. अभी आपने सुने जगत गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज के विचार, और आइए अब जानते हैं पवित्र हिंदू धर्म के आदरणीय सर्वशीर्ष शंकराचार्य के विचार. आपका क्या मानना है, परमात्मा साकार है या निराकार? परमात्मा निराकार भी है, साकार भी है. कि भगवान श्री कृष्ण गीता में बताया है, अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. हे अर्जुन, मैं अज हूँ, अविनाशी हूँ, सब प्राणियों का ईश्वर हूँ, पर अपनी सच्चिदानंद लक्षणा स्वरूपभूता प्रकृति का बिना त्याग किए ही अपनी योग माया से अवतार धारण करता हूँ. तो अवतार धारण करने को साकार कहते हैं, और जो अवतारी है वो निराकार है. अभी आपने सुने शारदा द्वारकापीठ तथा ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती जी महाराज के विचार, और आइए अब जानते हैं पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के विचार. तो शंकराचार्य जी, परमात्मा साकार है या निराकार? यदि दोनों स्थिति है तो स्पष्ट कीजिए कि किस प्रकार साकार है और किस प्रकार निराकार. मया तत्मिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना, गीता में कहा भगवान श्री कृष्ण ने. यह जगत साकार है, सर्वथा नहीं. जगत का जो पृथ्वी, पानी, प्रकाश, ऊपर से बोलें तो तेज, जल और पृथ्वी का जो भी कार्य है वह नेत्र गोचर है, रूपयुक्त है, उसको व्यक्ति साकार कहते हैं. जगत भी सर्वथा साकार नहीं है, किसी अंश में साकार, किसी अंश में निराकार है. जैसे वायु निराकार है अर्थात निरूप है, आकाश निराकार है अर्थात निरूप है. तो भगवान ने बताया कि मैं वह हूँ जिस अव्यक्त मूर्ति से यह नाम रूपात्मक जगत व्याप्त है. जैसे घट, कुल्लर, सकोरे इत्यादि मिट्टी से व्याप्त होते हैं, तो इसका अर्थ यह होता है कि जगत भी सर्वथा साकार नहीं है, निराकार भी है, साकार भी है. इसी प्रकार से हमारे भगवान तत्वतः निर्गुण निराकार है. आगे. तो शंकराचार्य जी क्या आप पुराणों को भी सत्य मानते हैं? परम सत्य. अभी आपने सुने आदरणीय पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के विचार, और आइए अब जानते हैं आदरणीय श्री माधवाचार्य महाराज जी के विचार. आपको क्या लगता है कि परमात्मा साकार है या निराकार? परमात्मा साकार भी है, निराकार भी है, निर्गुण भी है, तीन भी है. अभी आपने सुने आदरणीय श्री माधवाचार्य महाराज जी के विचार, और आइए अब जानते हैं श्रृंगेरी पीठाधीश्वर श्री भारती तीर्थ जी महाराज के विचार. परमात्मा साकार है या निराकार? यदि दोनों स्थिति हैं तो किस प्रकार से स्पष्ट कीजिए. नहीं, वैसे परमात्मा वस्तुतः निराकार है, निराकार है, यही वास्तव है. लेकिन भक्तों को अनुग्रहित करने के लिए साकार रूप धारण करते हैं, ये तो वास्तव है. अभी आपने सुने पवित्र हिंदू धर्म के आदरणीय सर्वशीर्ष शंकराचार्य के विचार, और आइए अब जानते हैं आर्य समाज प्रमुख के विचार. संत रामपाल दास जी कहते हैं कि स्वामी दयानंद ईश्वर को निराकार मानते हैं और ये उनकी सोच गलत है. आर्य समाज स्वामी दयानंद और वेद परमात्मा को निराकार मानते हैं. अभी आपने सुने आर्य समाज प्रमुख के विचार, और आइए अब जानते हैं जगत गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज के विचार. पुण्यात्मांनो, आता आपण संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान ऐकत आहात. याच्यामध्ये आपल्याला आपल्या सद्ग्रंथांमध्ये लपलेल्या गूढ रहस्याचं ज्ञान होईल. पुण्यात्मांनो, जी व्यक्ती वेदांपासून परिचित नाही आहे
आणि वेदांनाच आधार मानून भक्तांना ज्ञान वाटतात, तर त्यांनी भगत समाजापुढे सत्य समोर आणलं नाही, असत्याचं खूप प्रचार केला, असत्याचा प्रचार करून टाकला. आर्य समाजाच्या व्यक्ती सर्वजण हे मानतात की महर्षी दयानंदजी वेदांचे पूर्ण विद्वान होते, आणि ते हे पण मानतात की महर्षी दयानंदांनी वेदांच्या आधारे सत्यार्थ प्रकाश नावाच्या पुस्तकाची रचना केली. आणि हे पण म्हटलं जातं की वेदामध्ये परमात्म्याला निराकार सांगितलं आहे. आर्य समाज आणि महर्षी दयानंद तसंच वेद परमात्म्याला निराकार मानतात. आर्य समाज आणि महर्षी दयानंद तर काहीही मानत असतील, पण वेदांचं नाव घेऊन सुद्धा का खोटं बोलता तुम्ही? वेदांना का बदनाम करता? बघा आता वेद, बघा आता ऋग्वेद, हे 9 आणि 10 भाग एकत्र अनुवादित आहेत. हिंदी भाषा. हे कोण आहेत प्रकाशक आणि अनुवादक? सर्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नई दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. आर्य भाषा भाष्य म्हणजे अनुवाद करता. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. याचाच अनुवाद आहे. एक विशेष आश्चर्याची गोष्ट आहे पुण्यात्मांनो, जे वेदांचे जाणकार म्हणवतात आणि परमात्म्याला निराकार म्हणतात, त्यांच्याच हाताने अनुवादित झालेले आहेत हे वेद. इथे परमात्म्याने दया केलीये आपल्यावर आणि तुम्हावर. यांच्या बुद्धीवर दगड टाकला आहे. या थोड्या श्लोकांचा अनुवाद ठीक केलेला आहे. नाहीतर हा दास अनुवाद करतो असंच केलं असतं. परंतु हे म्हणतात की रामपालना संस्कृत येत नाही. त्यांनी गुरुजनांबरोबर बसून जे की वैदिक तऱ्हेने ग्रंथ वाचले नाहीत, ही पण समस्या सोडवली परमपित्यांनी आपल्यासाठी. ह्याच इंजिनियरांकडून अनुवाद करून घेतला. आता चूळभर पाण्यामध्ये मरायला पाहिजेत जे म्हणत होते वेदामध्ये निराकार परमात्मा आहे. बघा तुम्ही, आपण पहिल्यांदा हे बघूया. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 आणि मंत्र नंबर 1. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा परमात्मा, प्रकाश स्वरूप सद्गुणांची वृष्टी करणारा आणि पापांचं हरण करणारा, नाश करणारा, तो आहे परमात्मा. तो आहे राजेव. राजाच्या प्रमाणे राजेव राजाचे 269 वर 269 वर बाकीचा राहिलेला अनुवाद इथे आहे 270 वर. ऋग्वेद नंबर 9 सूक्त 82 का श्लोक नंबर 1 वाचतोय. राजाप्रमाणेच दर्शनीय आहेत. मनुष्याचा आकार आहे राजाप्रमाणे बघण्यासारखा. तो आहे पृथ्वी आणि लोकांतरांच्या चारी बाजूला. शब्दामध्ये प्रतीत होतोय. तो आहे वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला. जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करत प्राप्त होते. ज्याप्रमाणे विद्युत आकाशातली वीज आकर्षित असणाऱ्या स्थानांना
आधार बनून प्राप्त होते. त्याचप्रमाणे परमात्म्याने या ब्रह्मांडाला उत्पन्न केले. आता ह्याच्यातून काय दिसतंय की परमात्म्याला शरीर आहे आणि पापांचा नाश करणारा आहे आणि तो दृढ भक्तांना आणि चांगल्या आत्म्यांना येऊन भेटतात, तिथून चालत येतात, राजाप्रमाणेच दिसायला असतात. काय उद्देश घेऊन येतात? ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82चा आता एक मंत्र वाचला, आता 2 वाचू. हे परमात्मा उपदेश करण्याच्या इच्छेने आपण, म्हणजेच तत्वज्ञान सांगण्यासाठी आपण महापुरुषांना प्राप्त होता, त्यांना भेटता. आपण अतिशय वेगवान पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञांना प्राप्त होता. त्यांनी कवीरचा अर्थ सर्वज्ञ केला. कवीर वेदस्य हा प्र लागलाय. संधिछेद करून त्यांनी त्याचा अर्थ सर्वज्ञ केला. इथे लिहायचं होतं, तुम्ही कवीर देव आहात, सत्स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे सोम, हे अमर परमात्म्या आम्हाला सुख दे. आता ही समस्या सोडवू, हे समाधान करून घेऊ की कवीरच्या जागी कवीर देव लिहायचं होतं. कवीर देव. आपण ज्याप्रमाणे वेदांना वेद म्हणतो, ज्याप्रमाणे एखाद्याचं नाव वेद प्रकाश आहे, तो लिहितो वेद प्रकाश, आपण म्हणतो वेद प्रकाश. तर अशाच प्रमाणे आपण वेदांना वेद म्हणतो आणि कवीरला कबीर म्हणतो, कवीरला कबीर. तर आपण हे सिद्ध करतो की जिथे कवी लिहिलं आहे ना अक्षर लावून, तर ती बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याला परिचित आहे, आत्मज्ञानाला परिचित आहे. तो जर अनुवाद करेल, तो इथे लिहील कवीर देव. इथे सर्वज्ञ नाही लिहायचं, कारण इथे परमात्म्याचीच महिमा चालू आहे. आणि जिथे परमात्म्याचं वर्णन असतं वेदामध्ये, तर तिथे कवीरचा अर्थ कवीर देव लिहायला लागेल. आपण कबीर साहेब म्हणू, देव किंवा भगवान. ज्याप्रमाणे त्यांनी यजुर्वेदाच्या अनुवादात सांगितलंय ते दाखवतो. बघा, हा यजुर्वेद आहे. आपण ऋग्वेद बघितला, आता यजुर्वेदामध्ये दाखवतो. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नई दिल्लीमध्ये छापलंय. हा त्याचा अनुवाद करता आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नई दिल्ली. याच्यामध्ये मी आपल्याला 36व्या अध्यायामध्ये घेऊन जातोय. हा अध्याय 36 आहे. षट त्रिशंग अध्याय. याच्या पहिल्या मंत्रामध्ये लिहिलेला आहे रुचम वाचम परपदे मनो यजू परपदे. हा यजू शब्द आहे. याला 2 अपसर्ग लागलेले आहेत. याचा अनुवाद महर्षी दानतजीने अगदी बरोबर केलाय. बघा आता इथे केलाय. यजूचा अर्थ लिहिलाय यजुर्वेद, अगदी बरोबर आहे. जर ह्या शब्दाचा अर्थ केला तर कसं समजेल की यजुर्वेदाच्या बाबतीत म्हणलंय हे? ठीक अशाच प्रमाणे ज्या ठिकाणी वेदांमध्ये परमात्म्याचा महिमा आहे, तर तिथे लिहायला लागेल की आपण कवीर देव आहात. आजपर्यंत कोणी कवी सर्वज्ञ झाला आहे? जर एखाद्या कवीच्या बाबतीत एखादं प्रकरण असेल, प्रसंग असेल, तर तिथे कवी शब्द मान्य आहे, समजण्यासारखा आहे. पण इथे परमात्म्याची महिमा आहे वेदामध्ये ज्या ठिकाणी, तिथे कवीर देव लिहायला लागेल, त्या कवीरचा अर्थ. आता आपण परत बघूया ऋग्वेद. यजुर्वेद बाजूला ठेवला, आता ऋग्वेद. हा आहे तोच ऋग्वेद. अनुवाद करणारा आणि मुद्रक हा आहे. आता आपण याच्या ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त नंबर 82
आणि मंत्र नंबर 1 तर आपण आधीच वाचलाय, परत वाचूया एकदा. 82चा मंत्र नंबर 1. ह्याच्यामध्ये हे सर्व उत्पादक प्रभू, प्रकाश स्वरूप, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचं हरण करणारा, पापांचं नाश करणारा, राजेव राजाप्रमाणेच 269 वर राजाचे आणि 270 वर राजा समान बघण्यासारखे आहे. आणि ते आहे पृथ्वी आदी लोकलोकांतरांच्या चारी बाजूला शब्दातीत झालेलं आहे. ते आहे वर्णीय पुरुषाला, श्रेष्ठ पुरुषाला, भक्ताला, जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करून प्राप्त होऊन जाते. ज्या प्रकार विद्युत स्नेहवाल्या जागांना आधार बनवून विद्युत म्हणजे आकाशातली वीज प्राप्त होऊन जाते. आता ह्याचा काय अर्थ आहे? ज्याप्रमाणे दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना भगवान भेटतात. आणि ते कसे भेटतात? ज्याप्रमाणे आकाशातली वीज धातूंवरच पडते. ज्याप्रमाणे पहिल्यांदा काशी धातूचे ताटं आणि वाट्या असायचे काशी, आणि पावसाळ्याच्या दिवसात जर ते अंगणात पडलेले असले तर आपली आजी सांगायची की या काशीच्या ताटांना आणि भांड्यांना आतमध्ये ठेवा. आकाशातली वीज नेहमीच काशेच्या भांड्यांवरच पडते, कारण त्याचं त्याच्याबरोबर एक विशेष आकर्षण होतं. त्याचप्रमाणे परमात्मा वरच्या लोकात राहतो, सतलोकामध्ये. सतलोकाच्या 3ऱ्या भागात विराजमान आहेत आणि तिथून वेगाने खाली येतात. ते चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना भेटतात, जे त्यांच्या मार्गाला पुढे नेतात. विचलित न होता जे दृढ भक्त, त्यांच्याबाबत त्या परमात्म्याचं विशेष आकर्षण होतं. ते परमात्मा कोणाकोणाला भेटले आहेत? आदरणीय धरमदास साहेबांना, बांधवगडवाल्यांना, आदरणीय मुलुकदास साहेबांना, आदरणीय नानक साहेबांना, जे शीख धर्माचे प्रवर्तक आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब सर. आपलं नाव? राधा परमेश्वर बिल्लारे. आपण कुठून आलात? परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझं जनरल स्टोअर आणि एक छोटंसं गारमेंट्सचं दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हरिपाठ आणि गुरुचरित्र पारायण, ज्ञानेश्वरी पारायण. 10 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण करत होतो. आणि लग्न झाल्यानंतर स्वामी समर्थाची भक्ती केली. स्वामी चरित्र 3 अध्याय 11 माळी केंद्रात जायचो, 3 अध्याय 11 माळी करायचो. आणि पौर्णिमेला श्रीफळ अर्पण करून त्यांना गुरु मानून त्यांची भक्ती करत होतो. त्यानंतर दिंडोरीला जायचो. त्या दिंडोरीला नाईट सेवा सांगत होते, जे पुत्रप्राप्तीसाठी सेवा असते की कालभैरव अष्टक, दुर्गा सप्तशतीचे पाठ, स्वामी चरित्र, ही नाईट सेवा असायची. तर श्रीफळ टाकायचे सगळ्यांना. तर त्यांनी श्रीफळ मला काही टाकलं नाही. तर मला टेन्शन आलं की मला श्रीफळ का नाही टाकलं ह्यांनी. तर मग आम्ही परत घरी आलो. तर तीच साधना आमची चालूच होती. त्याच्यामध्ये काही असं समाधान असं काही वाटत नव्हतं. मग त्यानंतर दररोज आपलं 3 आरत्या असायच्या त्रिकाल, सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्यामध्ये प्रत्येक जी गोकुळाष्टमी आली तर कृष्णाची पूजा, प्रत्येक सणवार आला की त्याचे व्रत, ते सगळं ते स्वामी समर्थामध्ये आम्ही ते करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे वळावं आपल्याला असं का वाटलं आणि आपण त्यांच्या संपर्कात कसे आलात? कारण स्वामी समर्थाची भक्ती मी करत होते तेव्हा 8 वर्ष मला मूल नव्हतं. तर माझी बहीण संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेऊन 1 महिना झाला होता.
तर माझी ट्रीटमेंट चालू होते. तर ती मला सांगायची की तू ह्या भक्तीत ये, ह्या भक्तीत आल्यावर तुला संतान प्राप्ती होईल. तर मी ते मानत नव्हते. नाही, स्वामी समर्थाला तर मी नाही सोडू शकत, मी ही भक्ती नाही सोडू शकत, त्या भक्तीत नाही येऊ शकत. असं काय आहे त्या भक्तीत? मी हे सगळं केलं आहे पण त्याच्यामध्ये मला संतान प्राप्ती होईल असं कशाहून ठाम सांगू शकते तू? ती म्हणे तू फक्त परमात्माला विनंती कर, चॅलेंज कर परमात्माला. ते परमात्मा जर असेल तर ते तुला लाभ देतील, तरच तू त्या भक्तीत ये, नाही तर येऊ नकोस. तर मी माझी ज्यावेळेस स्टेटमेंट चालू होती तर मग मी तिच्या तिथं राहिले बहिणीकडं. मग ते आरती लावायची परमात्माची. तर मला त्या परमात्माच्या आरतीतला जे गुरुदेव भगवान ते मला खूप आवडायचं. तर मी दंडवत प्रणाम केला. मी म्हणाले परमात्मा, तुम्ही जर खरंच ह्या पृथ्वीतलावर आला असाल तर तुम्ही मला पुत्र प्राप्ती देसाल. ह्या मला ह्यानंतर काही म्हणजे दवाखाना हे ते करायचं काम नाही पडलं पाहिजे. तर परमात्माला मी चॅलेंज केलं, मला जर का संतान प्राप्ती झाली तरच मी तुमची नामदीक्षा घेईल. तुम्ही खरंच ह्या पृथ्वीतलावर आला असाल, खरंच परमात्मा असाल तर त्यानंतर दिवस राहिले. मग आम्ही हरियाणाला गेलो आणि आश्रममध्ये जाऊन परमात्माची नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांना आपण चॅलेंज केलं होतं की जेव्हा मला संतान प्राप्ती होईल तरच मी आपल्या शरणात येईल, आणि परमेश्वराने आपलं म्हणणं ऐकलं. त्यानुसार आपण तेथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण त्यांच्या नामदीक्षेसाठी त्यांच्याकडे गेलात आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळला? त्यानंतर ज्यावेळेस परमात्माकडे गेलो होतो त्यावेळेस मला म्हणजे 2 महिन्याचं बाळ राहिलं होतं. परमात्माकडे गेलो, नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराज यांनी आशीर्वाद दिला की बेटा भक्ती करो, कबीर परमात्मा दया कर देंगे. तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला 2 महिन्यानंतर थोडंसं काही उचललं, थोडं चाललं तरी मला खूपच ब्लिडिंग व्हायचं की तुम्ही विश्वास नाही करू शकणार. कारण की एवढं ब्लिडिंग होत होतं की तो माझा जो अंगावरचा कपडा आहे तो मला परत घालता येत नव्हता. मग मला त्रास व्हायला. तर जे माझी वहिनी होती माझ्यासोबत तर त्यांना ह्याच्यातलं काहीच माहीत नव्हतं. तर मी त्यांना म्हणलं वहिनी मला असा त्रास व्हायला. तर त्या मला हसू लागल्या, म्हणे तुम्हाला ह्याचं काय तसं काय नाही म्हणे, दिवस ते काही नसेल म्हणे, 2 महिन्याचं काही नसतं म्हणे. मी म्हणलं नाही, माझी ट्रीटमेंट चालू आहे म्हणलं. तर त्या म्हणे नाही म्हणे. मग मी डॉक्टरांनी फोन लावला. डॉक्टर म्हणे तू जशी असेल तशीच आहे. मग आम्ही दोघी गेलो. तर त्या मला हसत होत्या सगळ्या रस्त्याने आणि मला परमात्माने ज्या मंत्राचा जे नाममंत्र दिला होता मी त्याचा जप करत होते. ते जप करत करत आम्ही सोनोग्राफी सेंटरपर्यंत गेलो. तर सोनोग्राफी सेंटरपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. तर मग गेलो तर त्या सरांनी विचारलं काय त्रास आहे. मी म्हणलं सर खूप ब्लिडिंग होतंय. सरांनी चेक केलं की तर ते म्हणाले की बाळाचे ठोके एकदम चांगले आहे आणि बाळही चांगलं आहे. मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. तर मॅडम म्हणाल्या की त्रास व्हायला तर ॲडमिट होऊन जा. मग ॲडमिट होऊन गेलो तिथे. तर मग मला हा त्रास वारंवार होत होता सारखा, म्हणजे जोपर्यंत बाळ होईपर्यंत हा त्रास मला होत होता. तर मग त्यानंतर मग परत आम्ही आश्रममध्ये गेलो. परमात्माला विनंती केली की परमात्मा मला हा त्रास होतोय. परमात्मा म्हणे बेटा चिंता मत करो, परमात्मा दया कर देंगे. त्यानंतर मग 8व्या महिन्यातच माझं शिजर झालं. तर मग आम्हाला माहीत नव्हतं की फोनवरच नामकरण करतात म्हणून बाळाचं नाव ठेवतात. तर आम्ही 2 महिन्याचं बाळ असताना आश्रममध्ये घेऊन गेलो. आश्रममध्ये घेऊन गेल्यानंतर परमात्माचं जे चरण सेवेला महाराष्ट्राचा नंबर होता चरण सेवेला. तर आम्ही बाळाला घेऊन गेलो. तर तिथले जे सेवादार आहेत तर त्यांनी सांगितले की ज्यांनी ज्ञानगंगा पुस्तकाची सेवा केलेली आहे त्यांच्यासाठी चरण सेवा आहे महाराष्ट्राची. मी तर काहीच केलं नव्हते. मी म्हणलं परमात्मा मी तर काहीच केलेलं नाही, मी कसं जाऊ. मी तिथं नुसतं जाऊन उभं राहिले. तर ते सेवादार म्हणाले की आपण तर सेवा केलेली नाही तर आपण मदत नाही येऊ शकत. तर परमात्माने मदतून सांगितले जी महाराष्ट्राची भगतमती आहे की तिला मध्ये घेऊन या म्हणे, बाळाचं नामकरण करायचं आहे.
परमात्माने मधात बोलवले. ताईजवळ बाळ होतं. परमात्मा म्हणाले, आ गई बेटी. आ गई बेटी, ये तो मेरा पहला ही मोहित दास है. परमात्मा बोले, ये तो मेरा पहला ही मोहित दास. तो का भटकी. परमात्माने बाळाचं चरणसेवेमध्ये नाव ठेवलं. त्यानंतर खूप लाभ झाले. त्या परमात्माने सांगितले की चिंता मत करू. बाळाचं वजन खूप कमी होतं, 21 ग्रॅम होतं. ज्यानंतर परमात्माने बाळाचं नाव ठेवलं चरणसेवेत. त्यानंतर त्याचं वजन चांगलं वाढलं आणि त्याची तब्येतही चांगली झाली. मग आमच्या आश्रममध्ये चक्रा चालूच होत्या. त्यानंतर एक दिवशी आमचं शेतामधलं जे ट्रॅक्टर आहे, तर त्याचा जो नांगर तो कोणीतरी नेला होता. म्हणजे असंच खूप लांब ठेवला होता घराजवळून. तर कोणीतरी नेला. तर भगतजी म्हणे, आपला नांगर नेला म्हणे कोणीतरी. मी म्हणलं, परमात्मावर विश्वास ठेवा, काही होत नाही म्हणलं, परमात्मा सगळं करतात. ते म्हणे, मग मी प्रार्थना रावली, परमात्मा जो नांगर आहे आमचा तो कोणीतरी नेलाय. परमात्मा म्हणे, बेटी भक्ती करते रो कबीर, परमात्मा दया कर देंगे. त्यानंतर परमात्माने दुसऱ्या दिवशी स्वप्नात येऊन सांगितलं, बेटा नांगर 15 दिवसातच येईल, चिंता करू नको, जिथून नेला तिथंच आणून टाकतील. त्यानंतर मी त्यांना सांगितलं, मला परमात्माने असं सांगितलं स्वप्नात येऊन, जो नांगर आहे तो जिथून नेला तिथंच आणून टाकतील. तर 15व्या दिवशी 12 वाजले होते. भगतजी म्हणाले की 12 वाजले, काहीच नाही अजून. मी म्हणलं, तुम्ही चिंता करू नका, परमात्मावर विश्वास ठेवा, परमात्मा साक्षात या धर्तीवर आले आहे, तेच आपले काम करत आहे. एवढ्या दिवस आपल्याला असे लाभ नाही झाले. का नाही झाले? कारण की परमात्मा आता साक्षात आलेले आहे, तेच तर आपल्याला हे लाभ देत आहेत. तर ते 12 वाजले. मग 4 वाजले तर एक ड्रायव्हरचा फोन आला. ते म्हणे, सर तुमचा नांगर आहे ना म्हणे, आहे जिथं होता ना म्हणे तिथं आणून टाकला म्हणे तुमचा नांगर, तुम्ही घेऊन जा म्हणे ट्रॅक्टरचं. तर मग भगतजी गेले आणि तो नांगर घेऊन आले. हे लाभ परमात्माच्या भक्तीत आल्यावर झाले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला बरेचशी सुख प्राप्ती झाली आहे. परंतु मला असं विचारायचं आहे की हे सगळं काही आपल्या जीवनामध्ये घडत आहे, जे आपल्याला संतान प्राप्ती झाली आणि जे आपले नांगर जे हरवलेलं होतं ते सुद्धा मिळालं, तर हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या दयेनेच झालं, हे असं आपण कसं काय सांगू शकाल? कारण मी परमात्माला प्रार्थना लावली होती की परमात्मा जो म्हणजे ह्या आधी जी भक्ती करत होतो त्याच्यामध्ये जे हे परमात्माला जे चॅलेंज केलं तर ते पूर्ण होतं. कारण ते साक्षात परमात्मा आहेत, जे धर्तीवर आले आहेत आणि जे सगळ्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की साक्षात परमात्मा आहे, त्यामुळंच हे शक्य आहे. परंतु आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एक परमेश्वराचे रूप आहे किंवा ते तत्वदर्शी संत आहे, ह्या गोष्टीला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही संतांनी काही दुजोरा दिलेला आहे का? हो, कारण ज्ञानेश्वराने ज्यावेळेस मी 6 वर्षाची असताना ज्ञानेश्वराचा पाठ आम्ही करत होतो, तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये की ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटल धरणे प्रपंचाचे. पण हे जर संत दुसरे संत आहेत तर ते सांगत होते की तुम्ही जर ही भक्ती केली तर तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होईल. आणि ज्ञानेश्वरांनी तर याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जर तो परमात्मा तुम्हाला म्हणजे जे प्रपंचाची धरण आहे, जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो तुमचा मिटल त्या परमात्माची तुम्हाला भक्ती मिळाल्यावर. मग हे असं का? पण ज्यावेळेस संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीत आल्यावर, त्यांची ती ज्ञानगंगा वाचल्यावर त्याच्यामध्ये कळालं की हेच परमात्मा आहेत आणि तेच ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेलं आहे की ते परमात्मा आहे. आणि ते सगळे शास्त्र त्यांच्या ज्या भक्तीला अनुसरून सगळे शास्त्र जे आहेत ते सगळे धरून ते परमात्माची सगळ्या शास्त्रामध्ये वर्णन आहे आणि तीच भक्ती संत रामपालजी महाराज सांगतायत. तर
जसं ज्ञानेश्वराने सांगितलेलं आहे की वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण एक नाम सार जप. त्यांनी सांगितलेलं आहे की सार नामाचा जप आहे आणि तुम्ही त्या भावे विना देव न कळे संदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. त्या गुरुकडून जो तत्वदर्शी संत आहे, अनुभवी संत आहे, त्यांच्याकडून तुम्ही तो सार नामाचा जप घेऊन तुम्ही मोक्ष प्राप्ती तुमची होऊ शकते. आणि ज्ञानदेव म्हणी रामकृष्ण ध्यानी अनंत जन्मीचे पुण्य होय. कारण अनंत जन्मचे परमात्मा सांगतात पुरबला भाग सफल हुआ जिंद जिंद गार्निका. परमात्माने सांगितलेले आहे की पूर्वीचे पुण्य असल्याशिवाय आपण ह्या भक्तीमध्ये येऊ शकत नाही. लाख वर्ष जन्म झाल्याशिवाय आपल्याला सद्गुरू भेटणार नाही. तसेच ते ज्ञानेश्वरांनी त्याच्यात लिहून ठेवलेले, पण ती ओळख नव्हती. आम्ही नुसतं त्याला वाचून काढायचो, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे हे कळाले नाही. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरींची. ते संत सांगत होते की नामस कीर्तन करा, अशा नामाचं कीर्तन करा की त्या तुमचे जे जन्मांतरीचे पाप आहे ते जळतील. आणि वेदाचं मंथन करा, शास्त्राचं सर्व शास्त्र निवड, रिकामा अर्धा घडीला राहू नको. लट्टिका व्यवहार सर्व हा संसार हरिविना एर झरा. म्हणजे हरी भेटल्याशिवाय, तो एक नारायण भेटल्याशिवाय आपला हा जन्म मृत्यूचा फेरा आहे तो आपला बंद होणार नाही. तर तेव्हा आम्हाला कळाले की परमात्माने जेव्हा समजून सांगितले की तत्वदर्शी संत ह्या पृथ्वीवर आले आहे आणि त्यांनीच हे सगळं काही सांगितलं. आम्हाला हरिपाठातून काहीच कळालं नव्हतं. फक्त आम्ही ते वाचायचो आणि त्यालाच समजायचो की हेच आपलं पुण्य, परत हे मनुष्य जन्म भेटल आपल्याला. पण परमात्माने आम्हाला ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे ते उत्तम निजस्थान म्हणजे निजस्थान म्हणजे आपण जिथं राहत होतो, जे आपलं उगम स्थळ आहे तिथं ते सतलोक. आणि हे जे संत सांगत आहेत तर त्यांनी स्वर्गापर्यंत आपल्याला सांगितलेले, कारण स्वर्गात गेल्यावर तर परत जन्म मृत्यूमध्ये आपल्याला यावंच लागल. पण हे जे परमात्मा सांगत आहेत की जे निजधाम आहे, जे सतलोक आहे, ते फक्त संत रामपालजी महाराज यांनीच शास्त्र उघडून आपल्याला सांगितलेले आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान हे मिळतं जुळतं आहे आणि त्यानुसारच आज तुम्ही खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त भक्ती करत आहात आणि त्या भक्तीद्वारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये बरेचसे सुख मिळत आहेत. तर ह्या आपल्या अनुभवामधून आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्याचप्रमाणे ज्या लोकांना संतान प्राप्तीसाठी जे लोक बरेचसे प्रयत्न करीत आहेत परंतु त्यात त्यांना यश मिळत नाही, अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर मी नाही देऊ शकत, कारण मी प्रार्थना करेल की ज्या माझ्यासारख्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना मी हे सांगणार की जगद्गुरू संत रामपालजी महाराज सगळ्या शास्त्रानुसार भक्ती सांगत आहेत आणि ते साक्षात परमात्मा आहेत. ते बरवाल्यामध्ये बसलेले आहेत, ते साक्षात धर्तीवर आले आहेत. तुम्ही त्यांना त्यांची नामदीक्षा घेऊन तुमचंही कल्याण करा, जसं माझं झालं तसं. जर आज साधकांनी तुमच्या हाकेला साथ दिली आणि त्यांना असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जे तुम्ही सत्संग बघत आहात त्या खाली जे नंबर आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रत्येक परमात्माच्या दयेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नामदान स्तन आहे, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती नामदीक्षा निशुल्क घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 703030
30303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 703